बऱ्याच केसमध्ये विद्यार्थ्यांचा एक प्रॉब्लेम असतो की सर क्वेश्चन बघितल्यानंतर आम्हाला कळत नाहीये कोणता ऑप्शन मॅच करू. डायरेक्ट मुलांना तुक्का मारू नका, क्वेश्चनला मॉडिफाईड करायला शिका. आता कसं चेक करायचं क्वेश्चन मी सांगतो. आता तुम्ही जर बघितलं लॉग ऑफ मॉड दिसते. आता लॉग ऑफ मॉड आन्सर कधी येतं? लॉग ऑफ डिनोमिनेटर आन्सर त्या केसमध्ये येतं जर त्या डिनोमिनेटरचा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला असेल तर. आता त्याच्या पलीकडे जाऊन तुम्ही जर बघितलं तर +3 किंवा -3 एवढंच फक्त चेंज दिसतोय. मला माझ्या क्वेश्चन मध्ये साइन काय दिसतंय रे? +3 cos2x दिसतोय. म्हणजे आपला ऑप्शन डी आन्सर असू शकत नाहीये, म्हणून ऑप्शन ए बी सी मधला. आता तो पण कसं चेक करायचा? तुम्ही जर बघितलं तर फक्त इथं +3 पाहिजे, मग त्या 3 च्या बाजूला दिसणारा cos2x मला नको आहे. त्यासाठी पूर्ण इक्वेशनला आपण कोणी डिवाइड करायला लागेल? cos2x न. सिमिलरली न्यूमरेटरला सुद्धा कोणी डिवाइड करायला लागेल आपल्याला? cos2x न. मित्रांनो हा cos2x कॅन्सल झाला. एक cos मी याच्यामध्ये कॅन्सल केला. आता सांगा 1 sin अपॉन cos म्हणजे काय राहिलं रे डिनोमिनेटरला? tan x + 3. ओके डन. आणि वरती 1 अपॉन cos2x च्या जागी मी काय लिहू शकतो? फक्त sec2x. मग बघा tan x + 3 चा डेरिव्हेटिव्ह न्यूमरेटरला दिसतोय का? सो दॅट आपला आन्सर असणार लॉग ऑफ डिनोमिनेटर म्हणजेच लॉग ऑफ tan x + 3. सो ऑप्शन सी इज करेक्ट आन्सर.